आज आमच्या सोसायटीने कार्निवल फेस्टिवल आयोजित केला आहे। हे एक म्हणता येईल चांगलं इनिशिएट आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सोसायटीत राहणारे किंवा तुमच्या कॉलनीमध्ये राहणारे नेबर्स किंवा फॅमिलीज यांच्याशी ओळख होते। आमच्या एरियातले खूप जण या फेस्टिवलला आले होते आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे फूड स्टॉल पण लावले होते। इथे बायकांसाठी नेल आर्ट पण करून दिलं जात होतं। आज जरा जास्तच गरम असल्यामुळे इथे आईस्क्रीमची गाडी पण होती आणि आईस्क्रीम खायला काही वयाची अट असते का? हां, अजिबात नाही। सगळ्या एज कॅटेगरीतल्या लोकांना एंगेज ठेवण्याकरता इथे साल्साचं सेशन पण घेतलं गेलं। माझा नेहमीचा दोस्त आहे, नेहमी चालायला जाताना भेटतो मला। मॅक्सिमस, कम हियर, कम Maximus. Meridius. No, he's Russell Crowe. he's so gentle soul. He's Maximus Aurelius, the greatest golden. He's so gentle soul. Come here. Have a black Labrador tomorrow. Oh, why? He's so cute. आमच्या कार्निवलची थीम ही करेबियन संस्कृतीवर आधारित होती, त्यामुळे करेबियन परफॉर्मन्सना पण इथे बोलावलं गेलं होतं। आणि गीत येऊन सगळ्यांना नाचायला लावते, वयाचं काही बंधन नाही। कार्निवल संपला आणि पावसाने हजेरी लावली। भूक तर खूपच लागली होती। मी पटकन पंपकिन सूप बनवलं आणि ते खरंच खूप छान आणि हेल्दी झालं होतं। काल संध्याकाळी खूप दमलो, त्यामुळे मग लवकरच झोपून गेलो। आज सकाळी मी नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी बनवली आहे आणि साबुदाणा खिचडी म्हणजे माझा जीव की प्राण। तर चला, आणि त्याच्यानंतर मला कासाट या एक आर्ट शॉपमध्ये पण जायचं आहे, तर तुम्हाला दाखवते। इथे अनेक कॅनव्हासचे ऑप्शन तुम्हाला मिळतात आणि ह्या फ्रेम्स खूप म्हणजे त्यांची क्वालिटी खूपच छान आहे। इथे फक्त आर्ट्स रिलेटेड साहित्यच नाही मिळत, तर त्यावरची पुस्तके पण मिळतात। बऱ्याच वेळेला वीकेंडला कासाटमध्ये मुलांसाठी निरनिराळे वर्कशॉप पण अरेंज केले जातात। सगळी कामं झाली आणि मी चालायला बाहेर पडले। एक गोष्ट सांगावीशी वाटते की हायस्ट्रीटच्या बाजूला या ज्या छोट्या गल्ल्या असतात, त्यात तुम्ही जर फेरफटका मारलात तर तुम्हाला नक्कीच ऑथेंटिक खायला किंवा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात। हे असं काहीसं आहे माझ्या घराच्या मागे। आणि खरं सांगते मित्रांनो, इथे आल्यावर सगळं स्ट्रेस, टेन्शन सगळं निघून जातं आणि फक्त ह्या बदकांकडेच बघत राहावं असं वाटतं। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
आणि भेटू लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.